तर नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या सेकंड ब्लॉग मध्ये. कारण मला आज जायचंय कॉलेज रोडला छोट्या दिदीला सोडायला, आणि एवढ्या सकाळी सकाळी कॉलेज रोडला जाणं म्हणजे विषयच आहे. त्यामुळे मी आता लवकर तयार होतो. तयार म्हणजे आपल्या नाशिकच्या भाषेमध्ये लवकर आंघोळ बिंगोळ करतो भाई. चला भाई, आता आंघोळ बिंगोळ तर झाली, आता पटापट कपडे बिपडे घालू. आणि फायनली तुमचा भाऊ तयार झालाय, आणि मम्मीला पण घ्यायचं सोबत. आरकेवर मम्मीचं पण काम आहे, त्यामुळे आता मम्मीला पण घ्यावं लागेल. मग काय लगेच निघालो. गाडी बिडी तर आपली खाली तयारच राहते, ती तर आपली कायम वाटच बघत राहते. छोट्या दिदीला पण लेट झालं होतं, त्यामुळे लगेच निघालो. आणि कॉलेज रोडला पोचल्या दोन दिदींचं दर्शन झालं. मग काय दिदीला कॉलेजच्या गेटवर सोडलं, आणि या बाबांना वाटलं मी त्यांच्याकडून काहीतरी घेईल. पण भाई तिथून खरंच काही घेण्यासारखं नव्हतंच, त्यामुळे काही घेतलंच नाही. डायरेक्ट निघालो आरके साठी. आणि भाई जाता जाता मला दिसलं मध्ये रस्त्यात KTM कॉलेज, लय दिवसानंतर. मग पोहोचलो फायनली आरकेवर. बघू शकता तुम्ही. आता गाडी बिडी इथं पार्क केली आपली. मम्मी गेली तिचं काम करायला, आणि बाजूला उभंच होतं. तेवढ्यात दिसल्या मला दोन आज्या. जुने लोक म्हणजे यार विशेष गंभीर यार त्यांचा. किती गप्पा चालू आहे त्यांच्या, पाहणं. मग शेवटी बोर झालो मी, आणि मग बाजूला दिसलं मला समर्थ ज्यूस. आरकेवर कोणाकोणाला माहिती आहे समर्थ ज्यूस. अरे एक नंबर आहे, जाम भारी. आता मी तर तिथंच जातोय. मग काय तोपर्यंत मम्मीचं पण काम झालं, आणि मम्मी आली. मम्मीने घेतला पार्सल ज्यूस. मग काय तिथून गाडी वगैरे काढली आपली, आणि डायरेक्ट 120च्या स्पीडनी घरी गेलो. गाडी बिडी लावली. उन्हामध्ये एवढं जाम झालो, एवढं ऊन डेंजर आहे. त्यातल्या त्यात रस्त्यांचे काम, बाप रे बाप. नाशिक म्हणजे विषय गंभीर चालू आहे डायरेक्ट कुंभमेळ्यामुळं. काय वरती गेलो, आणि वरती गेल्या गेल्या भेटले आपले पहिले दोन डॉन. पण मला जायचं होतं लगेच क्लासवर, त्याच्यामुळे मी लगेच घरातून निघालो. म्हटलं आता पहिले क्लासवर जाऊ, प्रॅक्टिस वगैरे करू थोडीशी, आणि मग बघू पुढचं काय. काय वाटतं तुम्हाला? आणि जाता जाता लागतो मला हा एरिया. ह्या एरियाला कोण कोण ओळखतं? या एरियाचं नाव काय? ज्याला माहीत असेल त्याने मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघून घ्या एकदा नीट. चला बाकी आपण क्लासवर जाऊन बोलू. मग काय डायरेक्ट क्लासमध्ये एंट्री, आणि बघतोय त्या क्लासमध्ये कोणीच नाही. म्हटलं ठीक आहे यार, आता काय आपणच एकटाच प्रॅक्टिस करून घेऊ. थोडंसं बसतो आणि लगेच प्रॅक्टिस चालू करू. मग काय लगेच आपण वॉर्मअप वगैरे स्टार्ट केलं. म्हटलं थोडंसं करू, नाही का, खूप दिवसानंतर प्रॅक्टिस लावलोय. तो बोललो आता करूनच घेऊ. बोललो फुल अँड फायनल डायरेक्ट. तर इथंच संपतो आपला सेकंड डेचा ब्लॉग. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. गुड बाय.